लोकशाही व्यवस्थेत मतभेद असणे जितके अपेक्षित आहे तितकेच ते मतभेद संवैधानिक मार्गाने व्यक्त होणे अपेक्षित आहे। परंतु संविधानाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून जेव्हा मतभेद हिंसक किंवा विकृत मार्गाने व्यक्त होऊ लागतात तेव्हा लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे झाल्याशिवाय राहत नाही। भारत हा एक बहुपेढी देश आहे। अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक जाती, अनेक धर्म अशा अनेक तत्वातून एक देश म्हणून भारत उभा झाला असेल तर त्यामागे या देशाने स्वीकारलेले लोकशाही मूल्य हेच एक कारण आहे। परंतु अलीकडील काळात धर्म, संस्कृती, जातीपाती यातील मतभेद द्वेषाच्या पातळीवर पोहोचल्याचे दिसून येते। हा द्वेष काही प्रसंगी इतका पराकोटीला पोहोचतो की कोणत्याही सभ्य मर्यादा या द्वेषमूलक विचारसरणीला बांध घालू शकत नाही। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात घडलेली घटना ही याच द्वेषमूलक विचारसरणीचे विकृत प्रकटीकरण म्हणता येईल। गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या द्वेषमूलक विचारसरणीला खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे। त्यामागे राजकीय हेतू असतीलही, परंतु राजकारण ही देशाच्या एकतेपुढे, देशाच्या विविधांगी सौंदर्यापुढे दुय्यम बाब आहे। खेद याच गोष्टीचा वाटतो की संकुचित राजकारणी लोक राजकारणाच्या पलीकडेही काही मूल्य आहेत, काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे हा खंडप्राय देश एका सूत्रात बांधला गेलाय याचे भान विसरतात। आणि अधिक दुर्दैवाची बाब ही आहे की अशा संकुचित राजकारण्यांना देशातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असतो। राजकारण हे अशाच द्वेषमूलक विचारसरणीवर फोफावत गेले तर या देशातील लोकशाही आणि लोकशाही सोबतच मानवतेचा गौरव असलेले लोकशाही मूल्य गतप्राण व्हायला वेळ लागणार नाही। या विचारसरणीच्या लोकांनी संसदेत शिरकाव केलाच आहे, न्यायपालिकेतही त्यांचा प्रभाव वाढतोय, माध्यमांवर तर त्यांनी जवळपास कब्जाच केलाय आणि प्रशासनातही त्यांचे अस्तित्व ठळकपणे दिसून येत आहे। ही विषारीमुळे अशा प्रकारे फोफावणे देशासाठी खूपच धोकादायक म्हणावे लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।